नमस्कार. आज लोकप्रशासन विभागाच्या लेक्चरमध्ये आपण आज लोकप्रशासनाचे महत्त्व काय आहे हे आज आपण समजावून घेणार आहोत. खरं तर लोकप्रशासनाचं महत्त्व प्रतिपादित करणे ही फार काही गरजेची बाबच नाही, कारण प्रत्येकजण आजपर्यंत आपल्याला आलेल्या अनुभवातूनच लोकप्रशासनाचं महत्त्व काय आहे हे जाणून घेतो. आपण बघतो असं म्हणण्यात येते की मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी येत असतो. जसे व्यक्ती जन्मल्यानंतर आपण बघतो की त्याच्या जन्माची नोंद असो, त्याचं शाळेतील दाखला असो, त्याचं उच्च शिक्षणापर्यंतचं शिक्षण असो, त्यानंतर त्याला या शैक्षणिक कार्यात विविध प्रमाणपत्रे, विविध ज्या काही बाबी लागतात त्याची उपलब्धता असो, त्याचप्रमाणे त्याला शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आवश्यक असणारी रिक्रुटमेंट किंवा नोकरी याबाबत कार्य असो, अथवा त्याचा विवाह झाल्यानंतर त्याच्या विवाहाची नोंदणी असो, अपत्य झाल्यानंतर त्याच्या अपत्याची नोंदणी, ते उतार वयामध्ये त्याला लागणाऱ्या विविध वैद्यकीय सुविधा आणि मृत्यूनंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र, अशा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास आपण बघतो की प्रत्येकाला लोकप्रशासनाशी संबंधित राहूनच करावा लागतो. हेच एक बाब अशी आहे की जी लोकप्रशासनाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात प्रतिपादित करते. असे असले तरी सैद्धांतिक बाबीने आपल्याला लोकप्रशासनाचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी आणखीन पाहणे हे क्रमप्राप्त ठरते. एक लोकप्रशासनाचे अभ्यासक म्हणून, एक लोकप्रशासनाचे अध्यापक या नात्याने आपल्याला लोकप्रशासनाचं सैद्धांतिक दृष्टिकोनातून महत्त्व लक्षात घेणे हे या ठिकाणी गरजेचं ठरतं. या आधुनिक काळामध्ये सामाजिक विज्ञानामध्ये सर्वाधिक लोकप्रिय व उपयोगी अशी व्यावहारिक ज्ञानप्राप्तीसाठी जर काय एक शाखा असेल ती म्हणजे आता लोकप्रशासन म्हणून मान्यता पावत आहे. लोकप्रशासन सैद्धांतिक विषय नाही, तर नागरिक आणि सरकार यांच्यातील औपचारिक संबंध स्पष्ट करणारे आवश्यक व महत्त्वाचे ज्ञान आहे, जी की या लोकशाही युगामध्ये असणारी सर्वात महत्त्वाची अशी बाब आहे. आधुनिक काळामध्ये आपण बघतो की शासनाने स्वीकारलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना या अनुषंगाने तर लोकप्रशासनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. राज्याच्या इच्छांची पूर्ती करणारे एक माध्यम म्हणून लोकप्रशासनाकडे या काळात पाहण्यात येते, कारण व्यापक व जटिल स्वरूपाचे कार्य केवळ शासनच करू शकते. पर्यायाने शासनाचे कार्य प्रत्यक्षात मूर्त रूपात आणण्याचे कार्य लोकप्रशासन करते. म्हणून ते प्रशासनाला राज्याचा व शासन व्यवस्थेचा एक व्यावहारिक व विशिष्ट घटक हे समजण्यात येते. आधुनिक काळामध्ये लोकप्रशासनाचे कार्य हे मोठ्या प्रमाणावर जटिल होत चाललेलं आहे. जनतेच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा ह्या वाढत चाललेल्या आहेत. नागरी समाजाच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीमुळे राज्यव्यवस्था व पर्यायाने लोकप्रशासनाला लोकाभिमुख व्हावे लागत आहे. व त्यामुळे लोकप्रशासनाचे महत्त्व जे आहे हे आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसून येते. लोकप्रशासनाच्या महत्त्वामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे आत्ताच आपण चर्चेला की मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या लोकप्रशासनाच्या क्रियाप्रक्रिया. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व प्रकारच्या संबंधित क्रिया ह्या लोकप्रशासनामार्फतच होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. राज्याच्या नियंत्रणाखाली लोकप्रशासन जनकल्याणाचे संबंधित, मग ते राजनैतिक असो, ते भौतिक असो, ते आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, सर्व प्रकारची कार्य लोकप्रशासन करीत असतं. आणि
राज्याच्या वाढत्या जबाबदाऱ्यामधून लोकप्रशासनाचे कार्यक्षेत्रही वाढत आलेलं आपल्याला दिसून येते. लोकप्रशासन आधुनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अत्यंत शिताफीने नकळत असं मिसळून गेलं आहे. कदाचित लोकप्रशासनाशिवाय आधुनिक जीवनाची कल्पना करणे शक्य होणार नाही. सध्याच्या समाजव्यवस्थेतील लोकप्रशासनाच्या वाढत्या महत्त्वाची प्रक्रिया स्थिरावलेली नसून दिवसेंदिवस अधिक गतिमान ती होत चाललेली आहे. लोकप्रशासन हे आपण बघतो की विश्वव्यापी अशी एक संकल्पना आहे की कोणत्याही देशामध्ये लोकप्रशासन नाही असं होत नाही. प्रत्येक देशात लोकप्रशासनाचे अस्तित्व असलेले आपल्याला दिसून येते आणि लोकप्रशासनाच्या अस्तित्वामुळंच आपण बघतो की त्या संबंधित देशाचा कारभार हा व्यवस्थित सुरळीत चाललेला आहे. देश लहान असो, मोठा असो, विकसित असो, अविकसित असो, तेथे भांडवलशाही असो, लोकशाही असो, कम्युनिस्ट असो, त्या ठिकाणी लोकप्रशासनाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्येक देशाचा कारभार व्यवस्थित चालणे, लोकप्रशासन कार्यक्षम असल्याशिवाय ही बाब त्या ठिकाणी शक्य होत नाही. लोकप्रशासन यंत्रणेशिवाय काहीच करता येणे हे कोणत्याही व्यवस्थेमध्ये शक्य नाही. सामान्य नागरिकाला राज्याची, सरकारची आणि राज्याच्या धोरणांची पहिली तोंडओळख ती प्रशासकीय यंत्रणेच्या कृतीमुळेच होत असते. नागरिक आणि राज्य यांच्यात संपर्क लोकप्रशासनच प्रस्थापित करीत असतो. याचबरोबर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनाचा लोकप्रशासन एक अविभाज्य असा घटक आहे. राज्याचे ध्येय आणि आदर्श कितीही उच्च असले, कार्यक्रम कितीही आकर्षक असले आणि नेतृत्व कितीही शक्तिशाली असले तरी उत्कृष्ट, कार्यक्षम व सुसंघटित अशा प्रशासकीय यंत्रणेशिवाय आणि कार्यकुशल व निष्णात प्रशासकाशिवाय राज्यास आपली ध्येय, उद्दिष्टे प्राप्त करणे शक्य होत नाही. पंचवार्षिक योजना, आर्थिक सामाजिक विकासाचे कार्यक्रम आणि त्या संदर्भातील सर्व कायदे हे सर्व बाबी जर लोकप्रशासन सक्रिय नसेल, लोकप्रशासन कार्यक्षम नसेल तर केवळ कागदावरच राहून जाऊ शकतात. म्हणून त्याचा प्रत्यक्ष लाभ जो आहे, हा प्रत्यक्ष लाभ हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य लोकप्रशासन करीत असते. याचबरोबर लोकप्रशासन हे सामान्य जनतेचे सामाजिक व आर्थिक समस्याची सोडवणूक करताना आपल्याला दिसून येते. प्रत्येक समाजात काही सामाजिक आर्थिक समस्या असतात, त्या सोडवल्याशिवाय समाजाचा विकास हा होऊ शकत नाही. त्या प्रश्नाची पद्धतशीर उकल व सोडवणूक करण्याचे प्रमुख कार्य लोकप्रशासनच करीत असते. समाजात संघटना आणि एकता प्रस्थापित करून शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य टिकविण्यासाठी प्रामुख्याने लोकप्रशासनावरच अवलंबून राहावे लागते. थोडक्यात आपल्याला एकंदरीत असे म्हणण्यात येते की लोकप्रशासनाशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करणे शक्य होत नाही. आपण बघतो की प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेली राष्ट्र आहेत, ती सर्व राष्ट्रे ही अविकसित अथवा विकसनशील अशी राहिलेली आहेत. अशा राष्ट्रांमध्ये नवसमाज निर्मितीचा प्रमुख आधार आणि नवसमाज निर्मितीचे प्रमुख कार्य लोकप्रशासनानेच केले. भारतासारख्या विकसनशील राज्यांच्या संदर्भात आपण विचार केला तर लोकप्रशासन फार महत्त्वाचे आहे. या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये समस्या अधिक होत्या, विकासाची नितांत गरज होती, साधनसामग्री अपुरी होती. अशा देशामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये विकास घडवून आणून त्या त्या क्षेत्रामध्ये नवीन बाबी निर्माण करून नवनिर्मितीचे कार्य लोकप्रशासनाने केलेले आपल्याला दिसून येते.
स्वातंत्र्याला स्थैर्य मिळवून द्यायचे, याशिवाय पिढ्यानपिढ्या अविकसित राहिलेल्या समाजाचा विकास करायचा, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कार्य राज्य आणि सरकार यांना करावे लागते. म्हणजेच लोकप्रशासनावर या सर्व कार्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यायाने असतेच. परिणामी विकसनशील राष्ट्रामध्ये लोकप्रशासनाचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लोकप्रशासन देशातील अंतर्गत असुरक्षितता व अव्यवस्थितता यापासून समाजाचे रक्षण करण्याचे कार्य करते. आपण बघतो की देशामध्ये असणाऱ्या विविध समस्या, मग त्यामध्ये बेकारी असो, रोगराई असो अथवा दारिद्र्य असो, यासारख्या बाबीपासून समाजाचे संरक्षण हे या लोकप्रशासन यंत्रणेद्वारेच होत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतो की लोकप्रशासनामुळेच कल्याणकारी राज्य संकल्पना ही मूर्त स्वरूपात होऊ शकली. कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार म्हणजेच सामान्य जनतेची शासनाने पालकत्वाची भूमिका स्वीकारणे होय. आणि ह्यामध्ये पूर्णपणे ह्या सामान्य जनतेच्या विकासाची जबाबदारी हे शासन घेत असते. अशा वेळी या वाढत्या जबाबदारीतून लोकप्रशासनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यांचे कार्यही त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर वाढले. आणि यामधून ही सर्व कार्य लोकप्रशासनामार्फत यशस्वी करण्यात आल्या कारणाने आपण बघतो की कल्याणकारी राज्याची निर्मिती ही होऊ शकली. त्याचबरोबर वेळोवेळी जनतेच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता ही लोकप्रशासनाच्या माध्यमातूनच होत असते. निर्धारित सेवा देण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणेही शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपण बघतो की जनतेच्या बदलत्या अपेक्षांची नोंद घेऊन त्यानुसार नवीन योजना धोरणांचा अंमल करणे ही जबाबदारीही प्रशासनाला पार पाडावी लागते. कालगणिक लोकांच्या अपेक्षांची कक्षा विस्तारत आहे. प्रसिद्ध विचारवंत एल.डी. व्हाईट म्हणतात की 2 दशकापूर्वी लोक सरकारकडून केवळ संरक्षणाची म्हणजे पोलिसी राज्याची संकल्पनेत केवळ लोक संरक्षणाची अपेक्षा करत होते. मात्र आज ह्या अपेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत की त्याची परिपूर्तता ही दिवसागणिक लोकप्रशासनाचे महत्त्व आणि व्याप्ती वाढवित आहे. त्याचबरोबर राज्याचे दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजन तयार करण्यासाठी लोकप्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची असते. नियोजनासाठी आवश्यक संसाधनांचा शोध घेणे व सांख्यिकी माहिती जमा करणे ही लोकप्रशासनाची प्रमुख कार्य आहे. नियोजन निर्मितीनंतर अंमलबजावणीचे कार्य मात्र प्रत्यक्षपणे लोकप्रशासनालाच करावे लागते. लोकप्रशासन ही एक वैश्विक अशी प्रक्रिया आहे की जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये आपल्याला लोकप्रशासनाचं अस्तित्व दिसून येते. सोबतच प्रत्येक राष्ट्रामध्ये तिथे शासन कोणत्याही प्रकारचे असो किंवा व्यवस्था ही कोणत्याही स्वरूपाची असो, त्या ठिकाणी लोकप्रशासनाचे महत्त्व तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. याचबरोबर भौतिक संसाधनाचा शोध घेऊन मानवी घटकाकडून त्यांना नियंत्रित व नियमित करण्यात येत असते. लोकप्रशासनाकडे विशेषज्ञ व तांत्रिक कर्मचारी वर्ग असल्यामुळे भौतिक व मानवी संसाधनांचा महत्तम उपयोग करून घेतला जातो. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये सुद्धा आर्थिक सामाजिक विकासाला हे एक फार मोठं स्थान आहे. मागासलेल्या समाजाच्या विकासाच्या प्रश्नाला आधुनिक युगात खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि राष्ट्र कोणत्याही प्रकारचे असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, तेथे उपलब्ध असणाऱ्या संसाधनाच्या आधारावर मग ती संसाधने अनेक वेळा अपुरीही असतात. मग अशा वेळी विकासाची ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी
त्या संसाधनाचा महत्तम वापर लोकप्रशासन करून त्या ठिकाणी विकासाचे ध्येय साध्य करते. अशा पद्धतीनं एकूण आपण बघतो की आपल्याला या ठिकाणी लोकप्रशासनाचे महत्त्व हे लक्षात येते. धन्यवाद.